नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम रविराज डामाळे या इंस्टाग्राम आयडीलाही आपण फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल आणि वेळोवेळी हवामानाविषयी तुम्हाला अंदाज मिळेल. आज 10 ऑगस्ट 2025 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला छत्रपती संभाजीनगरला जो पाऊस चालू आहे त्यामध्ये खूप कमतरता आहे. त्यामुळे हलका, काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होत आहे. आजही हलका आणि पेंडवणी स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला आहे. घाट माथ्यांवरतीही आज हलक्या स्वरूपाचा, बऱ्याच भागांना पेंडवणी स्वरूपाचा आज खुलताबादकड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री या भागांकडे, कन्नडकड या भागांकडेही आज हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर वैजापूर, गंगापूर, पैठण या भागांनाही आज हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा आज या भागातही संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला पाऊस होण्याची शक्यता आज आहे. तर 14 तारखेपर्यंत हा पाऊस कमीच असणार आहे. हलका, काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा असेल तर मोजक्या ठिकाणी चांदणबरी स्वरूपाचा, जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. तर 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरला 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सुरुवातीच्या काळात झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस सुरुवात होईल. उघडझापीचा पाऊस असेल हा. तर 15 पासून 20 पर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका, गंगापूर तालुका, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, पैठण, कन्नड, प्रॉपर छत्रपती संभाजीनगर, कोपरगाव, शिर्डी, राहता, येवला, मनमाड, श्रीरामपूर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, जळगाव, धुळे, चाळीसगाव, पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस आहे. कोकण किनारपट्टीला जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर सह्याद्री पर्वतरांगांनाही जो पश्चिम भाग आहे सह्याद्री पर्वतरांगाचा, त्या भागांना जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला कोकणातही आणि सह्याद्री पर्वतरांगातही बघायला मिळणार आहे. तसेच सध्याच्या कंडिशनला 1008 हेक्टोपास्कल दाब छत्रपती संभाजीनगरला आहे. काही ठिकाणी 1007 आहे, काही ठिकाणी 1009 पण आहे. तसेच 15 तारखेपर्यंत हा 1004 हेक्टोपास्कलपर्यंत दाब येईल. हळूहळू आणखी हा दाब कमी होईल. तर 19 तारखेला 999 हेक्टोपास्कल दाबापर्यंत छत्रपती संभाजीनगरला हा दाब होईल आणि 19 तारखेला बऱ्याच भागांना मुसळधार, जोरदार, वाहुणी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तसेच 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामध्ये गंथडी भाग पण आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्व गावांना हा पाऊस पडण्याची शक्यता 15 पासून 20 तारखेपर्यंत आहे. तोपर्यंत मात्र फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी चांदणबेरी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पावसाचा जोर हा 14 तारखेपर्यंत असाच असणार आहे. कमी पाऊस असणार आहे तोपर्यंत. 15 पासून मात्र हळूहळू पावसाचा जोर हा वाढणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत खतांचे डोसेस हे कमी राहू द्या किंवा नाही दिले तरी चालेल. 14 तारखेला आपण खतांचे डोसेस द्या, म्हणजे 15 पासून पावसाला जोरदार सुरू होईल आणि 20 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होईल. त्यानंतरही 22 तारखेला एक कमी दाबाचं, 21 तारखेलाच बंगालच्या उपसागरात डेव्हलप झालेलं असेल, तेही महाराष्ट्राच्या दिशेने येईल आणि पुन्हा शेवटच्या आठवड्यात या महिन्याच्या पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तसेच सप्टेंबर महिना संपूर्ण चांगला पाऊस आहे. सरासरीपेक्षा 10% जास्त सप्टेंबरमध्येही पाऊस आहे आणि या 15 पासून 30 पर्यंतही सरासरीपेक्षा 10 ते 20% पाऊस जास्त आहे. त्यामुळे हा पुढील 1.5 महिना पावसाचा जोर हा भरपूर असणार आहे आणि त्यानंतर परतीचा पाऊसही छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तो मात्र 21 सप्टेंबर नंतर पाऊस असेल परतीचा. तोपर्यंत हा जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात यापुढे बघायला मिळणार आहे. धन्यवाद.